नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहे खारं वांग। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 7-8 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, एक छोटा आल्याचा तुकडा, थोडंसं खोबरं, 6 मिरी, 4 लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतले, शेंगदाणे भाजून घेतले। आता एका पातेल्यात पाणी घेतले। आता वांगी चिरून घेऊया। या पद्धतीने वांग चिरून घ्यायचे। आता अशीच मी सगळे वांगी चिरून घेतलेत। आता वाटण करून घेऊया। हे सगळे मसाले थोडेसे तेल टाकून त्या तेलावर परतवून घ्यायचे। खोबरं, लसूण, आलं, गरम मसाला सगळे एकत्र भाजून घेतले। भाजून झाले, आता काढून घेऊया। आणखी थोडंसं तेल टाकलं। आता मिरच्या भाजून घेऊया। भाजून झाल्यात, आता काढूया। कोथिंबीर टाकून आता वाटण करून घ्यायचे। वाटण झाले, आता वांगी भरून घ्यायचे। त्यासाठी मसाला काढून घ्यायचा। 4 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतला, 1 चमचा वाटण घेतलं, थोडासा कांदा घेतला, अर्धा चमचा हळद घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं, थोडंसं पाणी टाकून आता मिक्स करून घ्यायचे। आता वांगी भरून घेऊया। तर ह्या पद्धतीने मी सगळे वांगी भरून घेतले। 2 पळी तेल टाकायचे। आता कांदा टाकून घेऊया। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, ते छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचे। तमालपत्र टाकायचे। वाटण करून घेतलं होतं ते पण टाकून घ्यायचे। आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। हे छान परतवून झाले। आता वांगी टाकून घेऊया। आता एकदा मिक्स करून घ्यायचे। पाणी टाकून घ्यायचे। पाऊण ग्लास पाणी टाकले मी आता ह्या वांग्याला। आता झाकण ठेवून एक 5-7 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। आता काढून घ्यायचे झाकण। आता मिक्स करून घ्यायचे। एकदा वांगी खालीवर करून घ्यायची। आता गॅस बारीक करून घ्यायचा। आणखीन 5-7 मिनिटं असंच मंद आचेवर वांग होऊ द्यायचे। एकदा मिक्स करून घ्यायचं। तर तयार झाले आपलं खारं वांग। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।